खरं घेऊ. येशू मसीह की सर्वांना येशूच्या नावात सलाम. यावेळेस आपण देवाच्या वचनाकडे जाणार आहोत आणि जास्त वेळ मी घेणार नाही, म्हणून आपण बरोबर वेळेतच संपू, म्हणून जास्त काही चिंता करू नका. खूप कमी वेळात योग्य वेळात आपण परमेश्वराचं वचन बघणार आहोत. आमेन. ठीक आहे, आपण सर्वजण आता आपलं मन, आपलं चित्त, आपले विचार, आपले कान हे देवाच्या वचनाकडे लावणार आहोत. म्हणून आपले डोळे झाका, सर्वजण प्रार्थना करू. आपण डोळे बंद करू आपण सर्वजण. धन्यवाद प्रभूजी, धन्यवाद देतो पिता ह्या समयाबद्दल. हा समय तुझ्याकडून येते बाबा. आम्ही सर्वजण तुझ्या पवित्र चरणाजवळ येतो, स्वतःला झुकवतो, लीन आणि नम्र आणि नतमस्तक होतो. परमेश्वर पिता, एकात्मिक भूक आणि तहान घेऊन येतो दे बाबा. तुझ्याकडे बघतो, तू बोल, आम्ही ऐकत आहोत. परमेश्वर पिता, केवळ आवाज माझा असू दे, शब्द तुझे असू दे. तू बोलावं आणि आम्ही ऐकावं असं होऊ दे. येणारं वचन आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादाचं कारण कर. पवित्र आत्म्याने चालव दे बाबा. माझी बुद्धी, माझे विचार, माझं ज्ञान मी केर कचरा लेखतो आणि तुझ्या पवित्र आत्म्याला मी जागा देतो. त्या स्वर्गीय ज्ञानाने भर पिता आणि ते स्वर्गीय प्रकाशन तू दे. तुझ्या लेकरांची तू भेट घे तुझ्या वचनाद्वारे आणि आम्हा प्रत्येकाशी बोल आणि आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित कर. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुलाच देतो. मी प्रार्थना करतो, या संपूर्ण जागेला पवित्र आत्म्याने नियंत्रित कर. सर्व प्रकारची अडखळणं येशूच्या नावात मी तोडतो पिता. पवित्र आत्म्याने ह्या संपूर्ण जागेला आणि प्रत्येकाला नियंत्रित कर आणि प्रभूजी सर्व महिमा तुला मिळते. आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली, आमेन. ठीक आहे, आपण देवाच्या वचनाकडे जाऊ. एक वाढदिवसाचा प्रसंग आहे. परमेश्वराने सुंदर लेखनांद्वारे या परिवाराला आशीर्वादित केलेला आहे आणि त्या निमित्ताने त्यांनी आपल्याला एकत्र केलं. आज आपण देवाच्या वचनातून काही गोष्टी बघणार आहोत. एक वचन आपण काढू आणि ते वाचून घेऊ आपण. स्तोत्र संहिता अध्याय 127. स्तोत्र संहिता अध्याय 127 आणि वचन 3 आपण वाचणार आहोत. स्तोत्र संहिता अध्याय 127 आणि त्याचं 3रं वचन. बहुतांशी आपल्याला पाठ आहे, माहिती, परिचयाच आहे, पण आज बघू परमेश्वर आपल्याशी काय बोलणार आहे. वाचू आपण स्तोत्र संहिता अध्याय 127 आणि वचन 3. कोणाला सापडलं तर वाचा माझ्यासाठी प्लीज. पहा, संतती ही परमेश्वराने दिलेलं धन आहे. आता नीट लक्ष द्या. बस बस बस. देवाच्या वचनात असं लिहिलेलं आहे बायबलमध्ये, पहा, संतती ही परमेश्वराने दिलेलं धन आहे. बोला, काय आहे? धन. तुम्हाला माहिती धन काय असतं प्रियांनो? धन ती गोष्ट आहे ज्याला किंमत असते. बोला, काय असते? किंमत. आता समजा तुम्हाला 1000 मातीच्या विटा दिल्या कोणीतरी, तर तुम्ही म्हणाल का मला धन मिळालं असं? हा का नाही? नाही म्हणणार. 1000 मातीच्या विटा तुम्हाला कोणी देऊन टाकल्या तरी आपण म्हणणार नाही की मला धन मिळालं असं. पण समजा 10 सोन्याच्या विटा दिल्या तर काय म्हणाल? काय मिळालं? बोला, काय मिळालं? 1000 मातीच्या विटा एकीकडे आहेत आणि 10च सोन्याच्या विटा एकीकडे आहेत. 1000 मातीच्या विटा मला मिळाल्या तरी मी त्याला धन म्हणणार नाही, पण 10 सोन्याच्या भेटल्या तर मी त्याला काय म्हणेन? धन. कारण सोन्याला काय आहे? किंमत. बोला, सोन्याला काय आहे आणि मातीला नाहीये. म्हणून सोनं जे आहे ना त्याला किंमत आहे, म्हणून आपण त्याला धन म्हणतो. बायबल, परमेश्वराचं वचन, पैशाला, सोन्याला, चांदीला, हिरे, जवाहीर, मोती कशालाच धन नाही म्हणत. पण बायबल मध्ये लेकरांना धन म्हटलं गेलेलं आहे. बोला, काय म्हटलं गेलेलं? लेकरांना. पहा, संतती ही परमेश्वराने दिलेलं धन आहे. आमेन. म्हणजे सोन्यापेक्षा, चांदीपेक्षा, जगातल्या प्रत्येक धनापेक्षा सगळ्यात मोठी किंमत कोणाला दिलेली आहे? लेकरांना. बोला, कोणाला दिलेली आहे? आता नीट लक्ष द्या. जेवढे आई वडील या ठिकाणी आहे, कदाचित आतापर्यंत तुम्ही तुमच्या लेकरांवर प्रेम केलं असेल, कदाचित आतापर्यंत तुम्ही तुमच्या लेकरांची काळजी घेतली असेल, कदाचित आतापर्यंत तुम्ही तुमच्या लेकरांच्या प्रत्येक गरजा पुरवल्या असतील, कदाचित आतापर्यंत तुमच्या लेकरांवर तुम्ही अधिकार गाजवला असेल, कदाचित आतापर्यंत तुमच्या लेकरांना तुम्ही जीव लावला असेल. पण आज देवाचं वचन आपल्याला सांगतं, लेकरांची किंमत करा.
बोला लेकरांची काय करा, कारण ते धन आहे. प्रेम करणं गरजेचं आहे, काळजी घेणं गरजेचं आहे, त्यांच्यासाठी खर्च करणं गरजेचं आहे, त्यांच्यावर अधिकार गाजवणं गरजेचं आहे. पण त्याही पेक्षा अधिक आपल्या लेकरांची किंमत करणं गरजेचं आहे. कारण बायबल म्हणतं संतती ही परमेश्वराने दिलेलं धन आहे. जोपर्यंत त्या धनाची तुम्ही किंमत नाही करत ना, ते धन तुम्हाला आशीर्वादित करू शकत नाही. नीट लक्ष द्या. पैसा कमवणं मोठी गोष्ट नाहीये, पैसा टिकवणं मोठी गोष्ट आहे. धन मिळवणं मोठी गोष्ट नाहीये, धन टिकवणं मोठी गोष्ट आहे. हालेलुया. धन जे असतं ना, धन ते दोन गोष्टींमुळे आपल्या हातातून जाऊ शकतं. जे धन आपल्याला मिळालेलं आहे ते दोन गोष्टींमुळे आपल्या हातातून जाऊ शकतं. कसं बरं, काय वाटतं तुम्हाला? जर मला धन मिळालंय तर ते कशा पद्धतीने नाश होऊ शकतं, कशा पद्धतीने माझ्या हातातून जाऊ शकतं? केव्हा जाईल ते? जेव्हा ते धन योग्य रीतीने मी वापरणार नाही, तर ते माझ्या हातातून काय होईल? जाऊ शकतं. ते राहणार नाही, टिकणार नाही. आणि दुसरी गोष्ट, माझं धन केव्हा जाऊ शकतं? काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं? चोर कोणाच्या घरी चोरी करतो बरं? चोर कोणाच्या घरी चोरी करतो? ज्याच्याकडे काय आहे. तुम्हाला माहिती प्रियांनो, मोठे बंगले बांधतो आपण आणि मोठं लोखंडाचं गेट ठेवतो. याच्याने आपण दुसऱ्याला दाखवतो, चोराला, माझ्या घरात काय आहे? गरीबाच्या झोपडीला छोटस दार पण नसतं. त्याला माहिती आपल्याकडे काहीच नाहीये, म्हणून तो काही गेट बीट लावत नाही. तुम्हाला माहितीये, आपण जे बंगले बांधून ठेवलेले ना, लोकांना त्याच्यामुळेच कळतं की आपल्या घरात काय आहे. समजतंय का? सिंगल दरवाजा असेल ना, कमी आहे, पण त्याच्या पुढे अजून लोखंडी दरवाजा असेल, थोडं जास्त आहे. बाहेर अजून मोठा गेट असेल, त्याच्यापेक्षा जास्त आहे. आणि मग सीसीटीव्ही लावला असेल तर मग मोठं गबाड आहे. आणि सीसीटीव्हीच्या परे जाऊन जर बाहेर चौकीदार उभा असेल तर मग सांगायचं काम नाही. कळतंय का? आपल्या घरात काय दडलंय ना, हे आपल्या घराच्या आजूबाजूला असणाऱ्या परिस्थितीवरून कळतं. हालेलुया. ज्याच्या घरात धन आहे ना, तो त्या धनाला सापडवतो. तुम्हाला माहितीये, धन एक तर तुमच्या बेपरवाईमुळे त्या ठिकाणी संपू शकतं, आणि दुसरी गोष्ट, त्या धनावर कोणाचा डोळा असतो? बोला बोला, धनावर कोणाचा डोळा असतो? चोराचा. बोला, कोणाचा? चोराचा. जेव्हा चोराच्या नजरेत ते धन आलं ना, तर ते त्या ठिकाणी संपू शकतं. हालेलुया. संतती, लेकरं हे असं धन आहे. एक तर तुमच्या हलगर्जीपणामुळे ते धन संपेल, एक तर चोर. बायबलमध्ये चोर कोणाला म्हटलेलं आहे? सैतानाला. बोला, कोणाला म्हटलंय? एक तर तुमचे लेकरं सैतानाच्या हातात लागले तरी तुम्ही कंगाल झाले. हालेलुया. हे धन आहे, याला किंमत आहे. लक्षात घ्या, हे परमेश्वराने दिलेलं तुम्हाला असं धन आहे ना, जे तुमची परिस्थिती बदलू शकतं. आमेन. जे तुमची परिस्थिती, ओळख बदलू शकतं, असं धन आहे संतती. लेकरं ही आई वडिलांची ओळख बदलू शकतात. लेकरं आई वडिलांची परिस्थिती बदलू शकतात. कारण हे एकमात्र असं धन आहे जे तुम्हाला आशीर्वादित करेल. आमेन. म्हणून याच्यावर डोळा सैतानाचा पण आहे. त्याला माहितीये, सोनं चांदी तुमच्याकडून चोरून फायदा नाही. हे धन आज अनेक आई वडील रडतायत. कोणामुळे बरं सांगा मला? कोणामुळे? पक्क घर बांधलेलं आहे, बंगला बांधून ठेवलेला आहे, 4 व्हीलर गाडी दारामध्ये त्या ठिकाणी उभी आहे, बँकेत पण पैसे पडलेले आहेत, नोकरी आहे, पगार येतोय, घरात खायला प्यायला सर्व आहे, तरी आज अनेक आई वडील खुश नाहीत. कोणामुळे? लेकरांमुळे. बोल, कोणामुळे? रात्रंदिवस कष्ट करून पैसे कमवले, सोनं चांदी जमवलं, सगळ्या गोष्टी, बँक बॅलन्स जमवला, पण तुम्हाला माहितीये, हे कमवता कमवता जे मेन धन होतं ना, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. हे कमवता कमवता ज्या धनाकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं ना, त्याला मी सैतानाच्या हातामध्ये जाऊ दिलं. आणि म्हणून आज अनेक आई वडील लढत आहेत. का? कारण खरं धन त्यांच्या हातातून निघून गेलेलं आहे. मग पटत नाही, मग तुमचं सोनं चांदी तुम्हाला आनंद देऊ शकत नाही. का? कारण संतती जे धन आहे ना, ते तुमच्या हातातून निघून गेलेलं आहे. मग लोक म्हणतात, आता काय करू? हे घर कोणासाठी? ही गाडी कोणासाठी? हा पैसा कोणासाठी? का? कारण मुलं हातातून निघून गेले, मुलं व्यसनाधीन झाले, मुलं सैतानाच्या आहारी निघून गेले. प्रियांनो, म्हणून बायबल सांगतं, संतती ही परमेश्वराने दिलेलं धन आहे. जपायचंय ना, लेकरांना जपा. लक्ष द्यायचंय, लेकरांकडे द्या. वाढवायचंय, लेकरांना वाढवा. किंमत करायची ना, पैशाची नका करू, लेकरांची किंमत करा. हालेलुया. हालेलुया. मी नेहमी उदाहरण देतो. बहिणींनो,
तुमच्या गळ्यामध्ये सोनं आहे, समजा किती ग्रॅम आहे ना, मी आत्ता जरी विचारलं तरी तुम्ही सांगाल. मंगळसूत्र तुमचं किती ग्रॅमचं आहे ना, मी कोणालाही विचारलं तरी तुम्ही सांगाल. का बरं? कारण तुम्हाला माहिती आहे सोन्याला काय. अरे बोला ना. दरवर्षी 1 ग्रॅम सोनं वाढवतात बहिणी मंगळसूत्रामध्ये. त्यांना माहिती आहे 1 तोळ्याचं आहे का 2 तोळ्याचं आहे. तुमच्या मुलाचं वजन विचारलं तर सांगता येईल का तुम्हाला? मुलगा किती वाढतोय आणि किती कमी होतोय आपल्याला घेणं देणंच नाही, पण सोनं किती वाढतंय आपल्याला माहिती. सोन्याचे भाव किती वाढतायत हे आपल्याला माहिती. मी किती ग्रॅम सोनं माझ्या घरामध्ये लपवून ठेवलेलं हे मला माहिती, पण लेकराचं वजन किती झालं मला माहिती. अरे बोला ना. मग आपल्यासाठी धन कोणतं आहे? लेकर का सोनं? कारण डिटेल कोणाची माहिती आहे आपल्याला? जास्त माहिती कोणाबद्दल? लग्नापुरतं कार्यक्रमापुरतं सोनं गळ्यात घालून फिरतात बहिणींनो, बरोबर आहे ना. नंतर कुठं काढून ठेवतात? कुठं काढून ठेवतात? कुठं ठेवतात त्याला? कपाटामध्ये. नवऱ्याला पण नाही सापडणार. नाही, खरं सांगतो मी. कारण तुमचा त्याच्यात काय जीव. बोला काय. ते फक्त तुम्हाला माहिती असतं की कुठं ठेवलेलं आहे. हालेलुया. खरं आहे की नाही? धन कुठं ठेवतात हे तुम्हाला. कोरोनामध्ये नाही, कोरोना नाही, नोटबंदीमध्ये. केव्हा? जेव्हा नोटबंदी निघाली तेव्हा इथून अशा ठिकाणाहून पैसे निघत होते बहिणींचे की नवऱ्याला माहितीच नव्हतं की इथं पण पैसे ठेवतात. पिठाच्या डब्यातून पैसे, तांदळाच्या डब्यातून पैसे का काढत होते? कारण नाईलाज होता, कारण पैसे बंद झालेले होते, पर्यायच नव्हता काढण्याशिवाय. हालेलुया. धन तुम्ही अशा ठिकाणी ठेवलेलं असतं की तुम्हाला माहिती ते कुठं ठेवलेलं, भले ते किती कानाकोपऱ्यात असेल, पण लेकरं कुठं फिरतात ते आपल्याला माहिती राहत नाही. कारण आपलं लक्ष सोन्या चांदीकडे आहे, पण खऱ्या धनाकडे. लेकरं कुठं भटकताय आपल्याला नाही माहिती. लेकरं कोणाच्या घरी जात आहेत आपल्याला नाही माहिती. लेकरं कोणत्या मित्रांसोबत फिरतायत आपल्याला नाही माहिती. लेकरांची संगत कशी आहे आपल्याला नाही माहिती. लेकरं मोबाईल मध्ये काय पाहतायत आपल्याला नाही माहिती. लेकरं कोणासोबत काय बोलतायत आपल्याला नाही माहिती. लेकरांना कोणत्या सवयी लागलेल्या आहेत आपल्याला नाही माहिती. का? कारण आपलं पूर्ण चित्त जगातल्या धनाकडे आहे. जेव्हा तुमचं चित्त या स्वर्गातल्या धनाकडे, जे देवाने दिलेले लेकरं आहेत ना त्यांच्याकडे राहील ना, तुमच्या लेकरांची डिटेल तुम्हाला माहिती राहील. हालेलुया. तुमची लेकरं काय करतात ह्या प्रत्येक गोष्टींकडे तुमचं लक्ष राहील. कारण नीट लक्ष द्या, तुम्ही सगळं जग मिळवलं आणि जगातला पैसा आणि धन मिळवलं ना, आणि लेकरं हातातून गेले ना, रडण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. रडण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. म्हणून बायबल म्हणतं परमेश्वर आज तुम्हाला आणि मला आठवण करून देतोय की तुमची लेकरं जी आज तुमच्याकडे आहे ना, ही परमेश्वराने दिलेलं काय आहे. पैसा हा देवाने दिलेला धन नाहीये. संपत्ती ही परमेश्वराने दिलेलं धन नाहीये. देव पैसा नाही देत, तो तुम्ही कमवू शकतात, पण परमेश्वर ते देतो जे कोणालाच घेता येत नाही. हालेलुया. असे अनेक लोक आहेत जे आम्हाला मूल व्हावं, पैसा घालवतायत दवाखान्यामध्ये की आम्हाला लेकरं व्हावी, पण होत नाही. बायबलमध्ये पण अशी अनेक उदाहरणं आहेत. वांझ स्त्रिया होत्या बायबलमध्ये, ज्या रडायच्या चर्चमध्ये, मंदिरामध्ये जाऊन हन्ना रडत होती, बेभानपणे रडत होती. का? कारण तिला मुलबाळ नाहीये. पैसा होता, नवरा प्रेम करायचा, सगळ्या गोष्टी होत्या, पण हन्नाकडे मुलगा नव्हता, म्हणून रडत होती. आज परमेश्वराने जर तुम्हाला दिलेलं ना, त्याची किंमत करा. बोला काय करा? नुसतं प्रेम करू नका लेकरांवर, नुसती काळजी घेऊ नका लेकरांची. लेकरांची किंमत करा, कारण ते धन आहे. आमेन. ते तुम्हाला बदलू शकतं, तुमची परिस्थिती बदलू शकतं, तुमची ओळख बदलू शकतं. आमेन. हालेलुया. मी शिक्षक आहे, मी काय आहे तरी अपेक्षा करतो माझ्या मुलाकडून की त्याने डॉक्टर व्हावं. काय अपेक्षा करतो मी? काय अपेक्षा करतो तरी काय व्हावं? का बरोबर असं? ना मी डॉक्टर आहे, ना माझी बायको डॉक्टर आहे, ना मी डॉक्टर आहे, ना माझी बायको डॉक्टर आहे, पण मुलाकडून अपेक्षा काय? त्याने काय व्हावं? कारण आपल्याला माहितीये जे मी नाही करू शकत ते धन करू शकतं. हालेलुया. धन ती गोष्ट आहे ज्याच्याने तुम्ही नाही कमवलं ना, ते तुम्हाला मिळेल. आमेन. जर त्या धनाला योग्य रीतीने तुम्ही वापरलं ना, जे तुम्ही नाही घेऊ शकले ते धनाद्वारे कमवू शकतात. म्हणून आई वडील स्वतः शिकलेले नसतील, पण लेकरांकडून अपेक्षा करतात लेकरांनी डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, शिक्षक व्हावं, काहीतरी नोकरी करावी. हा का नाही? हा का नाही? कारण आपल्याला माहितीये मी नाही करू शकत, पण लेकरं करू शकतात. कारण ते देवाने दिलेलं काय आहे? धन. त्याला एक किंमत आहे. हालेलुया. धनाला काय आहे? किंमत आहे. नीट लक्ष द्या. बायबल म्हणतं संतती ही परमेश्वराने दिलेलं धन आहे, त्याला एक किंमत आहे. आपल्या लेकरांची किंमत करा. आमेन. आता मी तुम्हाला सांगतो, जेव्हा आपल्याला पैसे मिळतात, धन मिळतं ना, तर त्यावेळेस आपल्याला
संपवायच्या मागे लागतो आपण त्याला का वाढवायच्या मागे लागतो? अरे बोला ना, काय इच्छा असते आपली? संपावे पैसे लवकर का वाढावे? वाढावे ना. काय भाव आहे? वाढावे. मग आपण काय करतो त्याला? मग पैसे वाढवण्यासाठी आपण काय करतो? जमिनीत पेरतो. झाड लागेल मग पैशांचं, मग आपण काढू, असं आहे का? नाही. मग काय करतो आपण? बँकेत ठेवतो. बोला कुठे ठेवतो? अजून एखाद्या व्यवसायामध्ये त्याला गुंतवतो. याचा अर्थ काय होतो? धन योग्य ठिकाणी जर गुंतवलं गेलं तर ते काय होतं? वाढतं. बोला काय होतं? आणि जर योग्य ठिकाणी नाही गुंतवलं तर काय होईल? घटत जाईल. बोला काय होईल? संपत जाईल. समजतं तुम्हाला मी काय सांगते? नीट लक्ष द्या. काही वर्षांपूर्वी जर विचार केला ना, 1000 रुपयाला किंमत होती. किती रुपयांना? आज जर विचार केला ना, 1000ला काहीच किंमत नाही. 1000 रुपयांना काही किंमत राहिलेली नाहीये. खरंय की खोटंय? 100 रुपयामध्ये पहिले 2 पिशव्या बाजारात भरून जायच्या. आज 100 रुपयामध्ये 3 भाज्या पण भेटत नाही. नुसती बटाटे घ्या, भेंडी घ्या, मिरची घ्या, संपले 100 रुपये. ते बी अर्धा 1 किलोच्या वर येणार नाही. पहिले 100 रुपयामध्ये 2 थैल्या भरून घरी आणायचो आपण. बरोबर आहे की नाही? तेव्हा 100 रुपयाला किंमत होती. आता आहे? आता आहे का? धन तसंच पडून राहिलं ना, त्याची किंमत वाढत नाही जात. काय होत जाते? कमी. बोला काय होत जाते? कमी होत जाते. आज तुमच्या खिशात असणारे 500चे रुपये उद्या त्याला काहीच किंमत असणार नाही. लक्षात घ्या. जसे दिवस जातील धनाची किंमत कमी होणार आहे. पण जर योग्य रीतीने ते धन गुंतवलं गेलं तर ते काय होत जाईल? वाढत जाईल. बोला काय होत जाईल? हालेलुया. परमेश्वराने दिलेलं धन जे आहे ना, संतती, लेकर, यांना योग्य ठिकाणी गुंतवा म्हणजे ते आशीर्वादित होईल. हालेलुया. एक वचन वाचू आपण. चला एक वचन काढू. नीतिसूत्र काढा. नीतिसूत्र याचा 4था अध्याय. नीतिसूत्र याचा 4था अध्याय. पहिले मला थोडं सांगू द्या तुम्हाला नीतिसूत्रा बाबतीत. इकडे बघा. जे वचन आता आपण वाचतोय ना, नीतिसूत्र, हे एका राजाने लिहिलेलं आहे, ज्याचं नाव होतं शलमोन. त्याचा बाप पण राजा होता, ज्याचं नाव होतं दावीद. नीट लक्ष द्या. शलमोन राजा ज्याने हे नीतिसूत्र लिहिलंय ना, त्याला जगातला सर्व ज्ञानी राजा म्हटलं जात. त्याच्यासारखा यशस्वी, ज्ञानी आणि वैभवशाली राजा दुसरा कोणीच झाला नाही. इकडे बघा सगळ्यांनी. शलमोनासारखा वैभवशाली, ज्ञानी आणि हुशार राजा कोणी झाला नाही. त्यांनी हे नीतिसूत्र लिहिलेली. बरं, सल्ला कोणाचा घ्यायचा असतो? बरं, सल्ला कोणाचा घ्याल? जर एखाद्याला यशस्वी व्हायचंय तर सल्ला कोणाचा घ्याल? जो स्वतः काय झालेला आहे? यशस्वी. जो 1 रुपया कमवत नाही, तुम्ही त्याचा सल्ला घ्याल का? मी काय करू असं? अरे बोला ना, घ्याल का? नाही. मग सल्ला कोणाचा घेतला जातो? ज्याने स्वतः आयुष्यात काहीतरी केलेलं आहे. हालेलुया. बायबल मध्ये अशाच लोकांचे सल्ले दिले गेलेले आहेत की ज्यांनी स्वतः अनुभव घेतलेला आहे. आमेन. रिकामे सल्ले बायबल मध्ये नाहीयेत. शलमोन एक असा राजा होता जो यशस्वी होता. शलमोन एक असा राजा होता जो हुशार होता. शलमोन एक असा राजा होता जो ज्ञानी होता, वैभवशाली होता. त्याच्यासारखा दुसरा राजा झाला नाही. आणि त्याने सल्ला दिला. इथं त्याने काय दिलाय? सल्ला. तो ऐकण्यासारखा आहे. आमेन. कारण जर ऐकलं तर त्याची इच्छा आहे माझ्यासारखं व्हाल. हालेलुया. कसं व्हाल? जसा मी आहे तसे तुम्ही होऊ शकता. आणि म्हणून शलमोनाने या वचनामध्ये एक सल्ला दिलेला आहे. ऐका, आई बापांनी आणि लेकरांनी नीट ऐका. नीतिसूत्र याचा 4था अध्याय आणि वचन 3 पासून पुढे वाचू आपण मराठीत. कारण शलमोन म्हणतो, नीट लक्ष द्या, शलमोन म्हणतो मी आपल्या बापाचा पुत्र होतो. माझ्या आईच्या दृष्टीने मी सुकुमार व एकुलता एक होतो. एकुलता एक पण होतो, सुकुमार पण होतो. हालेलुया. नीट लक्ष द्या. एकुलता एक लेकरू असलं ना तर काय होतं? त्याचा खूप लाड. बोला काय होतं? खूप लाड करतात एकुलता एका पुत्राचा. प्रेम करा, लाड करा, त्याचे सगळे लाड पुरवा, पण त्याची किंमत करा. हालेलुया. त्याची काय करा? किंमत जर नाही केली ना, सगळं व्यर्थ जाईल. लक्षात घ्या, सगळं व्यर्थ जात. ज्यावेळेस आम्ही शिकायचो ना 1ली ते 4थीला, त्यावेळेस म्हणायचे आमचे शिक्षक, छडी लागे छमछम विद्या येई. अरे खरंच यायची हो. लई सोडायचे आम्हाला, फार हात लाल पिवळे करून टाकायचे. पण अभ्यास केल्याशिवाय जायचो
नाही, कारण मला माहिती होतं तिथं आणि तुम्हाला माहिती का, जो आई बापांना सांगेल ते आई बाप पण असे होते, ते म्हणायचे याला अजून जोडा. म्हणजे कमी भेटणार असतं, आई बापांना सांगितल्यावर जास्त भेटायचं. की त्यावेळेची किती लोकांना अनुभव आहे या गोष्टीचा, आहे का? आमच्या वेळेस आम्ही खूप अनुभव घेतला या गोष्टीचा. पण ते म्हणायचे ना, छडी लागे छमछम विद्या येई घम घम. आणि खरंच अभ्यास धाकेपोटी का असे ना पण करायचो. आज काय झालंय बरं, आज काय झालंय? लेकरांना शिक्षा केली की आई बाप तिथं उभे, माझ्या मुलाला कसं मारलं, माझा एकुलता एक आहे, त्याला काही करायचं, आम्ही रागवत नाही, तुम्ही कोणाला बोलणारे. लेकर शिकणारच नाही. तुमची लेकर शिकणार, लाडच करा, कौतुकच करा लेकरांचं. शिकले नाही तरी चालतील, अभ्यास केला नाही तरी चालेल. मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, छडी बायबल सुद्धा म्हणतं ही वाईटासाठी नाहीये, ही शिस्त लावण्यासाठी आहे, ही वळण लावण्यासाठी आहे, ही धाक दाखवण्यासाठी आहे, त्यांना चांगल्या सवयी लावाव्या याच्यासाठी आहे. हालेलुया. नुसता लाड जो असतो ना तो कामाचा नसतो. म्हणून लेकरांची किंमत करा, नुसता लाड करू नका. आमेन. हालेलुया. शलमोन राजा म्हणतो, मी माझ्या बापाचा मुलगा, माझ्या आईचा एकुलता एक, लाडला होतो, लाडका होतो. पुढे वाचा, पुढे वाचा. तो मला शिकवी. हा, बायबल असं म्हणतं, माझा बाप मला शिकवी व म्हणे, आणि म्हणे माझी वचने तुझ्या चित्ती राहोत. माझी वचने तुझ्या चित्ती राहोत. हालेलुया. शलमोनाला लहानपणापासून या धनाला त्याच्या बापाने, दाविदाने कशात गुंतून ठेवलं होतं माहिती तुम्हाला? देवाच्या वचनांमध्ये. बोला कशामध्ये? देवाच्या. लहानपणापासून बाप शिकवायचा शलमोनाला की माझ्या मुला, मी जे तुला शिकवतोय ना, माझी वचने तुझ्या मनात राहोत. याचा अर्थ काय? शलमोनाला, या धनाला त्याच्या बापाने कशामध्ये गुंतवून ठेवलं होतं? वचनामध्ये. बोला कशामध्ये? देवाच्या वचनामध्ये तुमच्या लेकरांना गुंतवून ठेवा, ते धन आशीर्वादित होईल. हालेलुया. ते धन काय होईल? आशीर्वादित होईल. लहानपणापासून शलमोन जो होता ना, दाविदाचा मुलगा, दावीद त्याचा बाप राजा होता, तरी सुद्धा त्या राजाने आपल्या मुलाला देवाच्या वचनामध्ये गुंतवून ठेवलं होतं. हालेलुया. म्हणून तो दावीद म्हणतो, शलमोन काय म्हणतो? परत वाचा ब्रदर ते वचन. माझ्या मुला, माझ्या मुला, माझी वचने तुझ्या चित्ती राहोत. हा, पुढे. तू माझ्या आज्ञा पाळ, आज्ञा पाळ व दीर्घायुष्य हो. हालेलुया. नीट लक्ष द्या. आता इकडे बघा, मी बोलतोय. शलमोन म्हणतो, माझा बाप मला सांगायचा, माझ्या मुला, माझ्या आज्ञा पाळ, त्या तुझ्या मनात राहोत, आणि जर तू त्या आज्ञा देवाच्या पाळशील ना, तर तू दीर्घायुष्य होशील. बोला काय होशील? दीर्घायुष्य होशील. हालेलुया. म्हणजे दीर्घायुष्य सुद्धा कशामध्ये? जेव्हा तुम्ही कशात राहाल? वचनामध्ये, देवाच्या. बोला देवाच्या. एक वचन वाचू ब्रदर आपण. मार्कुस वर्तमान काढा बरं. मार्कुस वर्तमान याचा 10वा अध्याय. नीट लक्ष द्या. मार्कुस वर्तमान याचा 10वा अध्याय आणि वचन 13 वाचा. कोणीतरी वाचा वचन 13. मार्क 10 आणि वचन 13. स्पर्श करावा. मग त्यांनी बाळकांना स्पर्श करावा. येशूने बाळकाला स्पर्श करावा, म्हणून लोकांनी त्यांना त्याच्याकडे आणले. म्हणून लोक लहान लेकरांना येशूकडे घेऊन आले. हालेलुया. नीट लक्ष द्या. परत एकदा वाचा हे वचन. हा. मग त्याने म्हणजे येशूने बालकांना स्पर्श करावा, लहान लेकरांना स्पर्श करावा, म्हणून लोकांनी त्यांना त्याच्याकडे आणले. म्हणून लोक लहान लेकरांना येशूकडे घेऊन आले. हालेलुया. आता नीट लक्ष द्या. येशूने हात लावावा ही अपेक्षा साधारण कोणाची राहायची बरं बायबलमध्ये? कोणाची इच्छा होती बायबलमध्ये की येशूने आम्हाला हात लावावा? आजारी. बोला कोणाची? कोणी आजारी असला तर त्याला काय वाटायचं? येशूने मला काय लावावा? हात लावावा. आंधळा व्यक्ती तो येशूला ओरडतो, हे दाविदाच्या पुत्रा, माझ्यावर दया कर. का? येशूने मला काय करावं? आरोग्य करा, आरोग्य द्यावं. बोला काय द्यावं? लंगडा व्यक्ती काय येशूला हाका मारतो? कारण त्याला काय पाहिजे होतं? आरोग्य. बोला काय पाहिजे होतं? कुष्ठरोगी जे होते, कुष्ठरोग्यांनी हात मारली, अहो दाविदाचे पुत्र येशू, आमच्यावर दया करा. त्यांनी स्पर्श करावा आणि त्यांना काय मिळावं? आरोग्य. बोला काय मिळावं? नीट लक्ष द्या. पक्षघाती व्यक्तीला येशू जवळ घेऊन आले
येशूने त्याला काय करावं? स्पर्श. आणि स्पर्श केल्यावर त्याला काय भेटावं? आरोग्य. मला एक सांगा, हे आई बाप लेकरांना येशू जवळ का घेऊन आले? हे आजारी होते का लेकर? हे लेकर आजारी होते का? नाही. त्यांना समस्या होती का? ते लेकर आंधळे होते का? लंगडे होते का? पक्षघाती होते का? बिलकुल नाही. लेकरांना कोणताच आजार नव्हता, पण त्यांना अपेक्षा होती की लहानपणीच आमच्या लेकरांना देवाचा स्पर्श व्हावा. हालेलुया. समजतंय का? लहानपणीच आमच्या लेकरांना कोणाचा स्पर्श व्हावा? अरे बोला, कोणाचा स्पर्श व्हावा? लेकरांना जर लहानपणीच देवाचा स्पर्श झाला ना, तुमची लेकरं कधीच सैतानाच्या मागे जाणार नाही. हालेलुया. म्हणून बायबल म्हणतं, परत वाचा ते वचन. मग त्याने बालकांना स्पर्श मग करावा. येशूने बालकांना स्पर्श करावा म्हणून लोकांनी त्यांना त्याच्याकडे आणले. लोकांनी त्या लेकरांना येशूकडे आणले. आमेन. मग येशूने काय केलं? पुढे वाचा, पुढे वाचा. परंतु शिष्यांनी आणणाऱ्यांना दटावले. परंतु शिष्यांनी आणणाऱ्यांना दटावले. रागवलं का? शिष्य काय विचार करत असतील बरं? हे लेकर आजारी आहेत का? आजारी आहेत का? नाही. ताप आलाय का लेकराला? नाही. खोकला आहे का? नाही. काही आजार असेल तर सांगा, आहे का? नाही. कशाला स्पर्श करायचा? अरे नीट लक्ष द्या. येशूचा स्पर्श केवळ आजार बरे करण्यासाठी नाहीये. येशूचा स्पर्श केवळ लोकांचे रोग बरे करण्यासाठी नाहीये. येशूचा स्पर्श हा जीवन बदलण्यासाठी आहे. हालेलुया. ज्या वेळेस येशूचा स्पर्श एखाद्या व्यक्तीला होतो ना, त्याचं जीवन बदलतं. आणि ह्या आई बापांना माहिती होतं की आमच्या लेकरांना जर येशूने स्पर्श केला ना, लेकरांचं काय बदलेल? बोला, लेकरांचं काय बदलेल? येशूकडे केवळ आरोग्य घेण्यासाठी येऊ नका. येशूकडे केवळ आशीर्वाद घेण्यासाठी येऊ नका. येशूकडे फक्त मला आरोग्य पाहिजे म्हणून येऊ नका. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, माझ्या येशूचा स्पर्श ज्याला होतो त्याचं जीवन बदलून जातं. हालेलुया. त्याचा स्वभाव बदलून जातात, त्याच्या सवयी बदलून जातात. येशूचा स्पर्श होणं गरजेचं आहे. आमेन. हालेलुया. नीट लक्ष द्या. मी कोणत्याच आजारात नव्हतो जेव्हा मी येशूवर विश्वास ठेवला. मी कोणत्याच त्रासामध्ये नव्हतो जेव्हा मी येशूवर विश्वास ठेवला. मी ज्यावेळेस येशूवर विश्वास ठेवला त्यावेळेस मी दारू पिणारा होतो. कान देऊ नाही का? ज्यावेळेस मी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तेव्हा मी तंबाखू खाणारा होतो. ज्यावेळेस मी येशूवर विश्वास ठेवला मी स्मोकिंग करणारा होतो. ज्यावेळेस मी येशूवर विश्वास ठेवला मी शिव्या देणारा होतो, मी भांडणं करणारा होतो, मी सगळे घाण कामं करणारा होतो. तुम्हाला माहितीये, येशूच्या स्पर्शाची गरज मला आरोग्यासाठी नव्हती. येशूच्या स्पर्शाची गरज मला जीवन बदलण्यासाठी पाहिजे होती. हालेलुया. माझ्याने दारू सुटत नव्हती, माझ्याने तंबाखू सुटत नव्हती, माझ्याने सिगरेट सुटत नव्हती, माझ्याने चुकीच्या गोष्टी सुटत नव्हत्या. त्या सुटण्यासाठी मला येशूच्या स्पर्शाची गरज होती. हालेलुया. हालेलुया. आणि येशूने स्पर्श केला. आज मी तुमच्या समोर उभा आहे. आमेन. येशूने या पाप्याला काय केला? स्पर्श केला आणि पापी शुद्ध झाला. आमेन. हालेलुया. येशू केवळ आरोग्यासाठी स्पर्श नाही करत, येशू जीवन बदलण्यासाठी स्पर्श करतो. आमेन. आई बाप आपल्या लेकरांना का घेऊन आले बरं? काय करावा? अरे बोला, येशूने काय करावा? तुम्ही चर्चला जातात, लेकरांना घरी ठेवून जाऊ नका. तुम्ही मंदिरामध्ये परमेश्वराच्या चरणापाशी येतात ना, लेकरांना बाहेर सोडू नका. तुम्ही लेकरांना मंदिरात, चर्च मध्ये आणा की येशूने त्यांना स्पर्श करावा. हालेलुया. हालेलुया. मी अनेक आई वडिलांकडे बघतो प्रियांनो की लेकरांना ते सोडून देतात, लेकरांना बाहेर खेळू देतात, लेकरांना चर्च काय माहिती नाही, लेकरांना परमेश्वराची भक्ती काय माहिती नाही. कसं काय येशू स्पर्श करेल? कसं काय देवाचा स्पर्श तुमच्या लेकरांना होईल? लहान आहे तेव्हापासून लेकरांना येशू जवळ घेऊन ये. आमेन. हालेलुया. ब्रदर, हे वचन परत वाचा, नीट कान देऊ नाही का? मग त्याने, येशूने बालकांना स्पर्श करावा म्हणून लोकांनी बालकांना उचलून येशूकडे आणले. आमेन. आता नीट लक्ष द्या, माझ्याकडे बघा. हे जे लेकरं आणलेत, हे मोठे असतील का लहान असतील बरं? अरे बोला, मोठे का लहान? कसे असतील? आई बाप घेऊन आले, मग कसे घेऊन आले असतील? गड्यावर. अरे बोला ना, कसे? गड्यावर उचलून. कोणाकडे घेऊन आले? येशूकडे. नीट लक्ष द्या. लेकरांना देवाकडे कसं आणायचं मी तुम्हाला सांगतो. नीट लक्ष द्या. बायबल मध्ये लिहिलेलं आहे, यांनी लेकरांना उचललं आई बापांनी आणि उचलून कोणाकडे घेऊन आले? तरुण मुलांना
मुलांना उचलता येईल का तुम्हाला? तरुण मुलांना उचलता येईल का? 8वी 9वीच्या मुलांना उचलता येईल का? कितवीचे मुलं उचलता येतात? पहिली सुद्धा नाही. जे अजून शाळेतच जात नाहीये, 4-5 वर्षाचं लेकरू. हालेलुया. आई बाप त्याला काय करू शकतात? अरे बोला, उचलू शकतात. नीट लक्ष द्या. देवाजवळ लेकरांना घेऊन येण्याचं वय कोणतं आहे माहिती तुम्हाला? शाळेत जातात तेव्हा नाही, जेव्हा ते लेकरं चालाय फिरायला लागतात, जेव्हा त्या लेकरांना समजायला लागतं, जेव्हा तुम्ही त्यांना उचलू शकतात, जेव्हा लेकरं तुमच्या हातामध्ये आहेत ना, तुमच्या हातात असतानाच त्यांना देवाच्या हातामध्ये द्या. हालेलुया. कळतंय का मी काय सांगतोय? लेकरं जेव्हा तुमच्या हातात आहेत तेव्हाच तुमच्या हातातून लेकरांना कोणाच्या हातामध्ये द्या? येशूच्या. एकदा तुमच्या हातातून उतरले ना ते येशूच्या हातात पण येणार. ए समजतंय का? आई वडिलांना समजतंय का? हालेलुया. 10वीत गेल्यावर तुम्ही म्हणतात आमचे लेकरं चर्चला नाही येत. अरे शाळेत जात नव्हते ना तेव्हाच तुम्ही चर्च मध्ये आणायचो, आता नाही येणार का? कारण तुम्ही दुर्लक्ष केलं. जेव्हा लेकर तुमच्या हातात होते तुम्ही येशूच्या हातात नाही दिलं, आता तुमच्या हातातून निघून गेले, देवाच्या हातात कसे काय लागतील? समजतंय का मी काय सांगतोय? अरे बोला. हालेलुया. लहान लेकरांना उचलून ते येशू जवळ घेऊन आले आणि येशूला म्हटले यांना काय करा? स्पर्श करा. बोला, यांना काय करा? स्पर्श करा. आमेन. लेकरांना लहानपणीच देवाच्या सानिध्यामध्ये घेऊन या. आमेन. हे धन योग्य ठिकाणी गुंतवा. जगामध्ये जर हे धन गुंतलं ना तुमच्या हाती लागणार नाही. जगातल्या गोष्टींमध्ये जर हे धन गेलं ना हे पूर्णपणे नाश होऊन जाईल. तुम्हाला मी सांगतो तुमच्या धनाला, या लेकरांना योग्य ठिकाणी गुंतवणूक करा की हे धन तुमच्यासाठी आशीर्वादाचं कारण. हालेलुया. हन्ना आपल्या लेकराला शमूएलाला किती वर्षाचा असताना घेऊन आली मंदिरात? किती? बायबल असं म्हणतं त्या लेकराचं दूध तुटलं. बोला, काय तुटलं? दूध तुटलं. त्याच्यानंतर ती कुठे घेऊन आली? मंदिर. दूध तुटलेलं लेकरू किती वर्षाचं असतं बहिणींनो? जास्तीत जास्त 2 ते 3 वर्ष. बरोबर आहे ना? विचार करा, आपण 3 वर्ष धरू. बोला, किती? 3 वर्षाचं लेकरू कोणाजवळ घेऊन आली? हन्ना देवाजवळ. बोला, कोणाजवळ? विचार करा. हा कुठून जाईल का? वजन जास्त आहे ना, काही हरकत नाही. बरं त्यांनी मला सांगितलं नाही का, पण विश्वास ठेवू, येशू पाण्यावरून चालला, मी स्टेजवरून तर चालेल. हालेलुया. माझा प्रभू कशावरून चालला? मग विश्वासाने स्टेजवर चालू द्या मला. पण आता तुम्ही सांगितलं ना माझा विश्वास कमी झाला. हालेलुया. कुठं होतो आपण? हन्ना किती वर्षाच्या मुलाला घेऊन आली? 3 वर्षाचं लेकरू शमूएल, याला हन्ना कोणाजवळ घेऊन आली? देवाच्या मंदिरामध्ये. बोला, देवाच्या. तुम्हाला माहितीये कमी वयामध्ये 3च वर्षामध्ये हन्नेने आपलं लेकरू कोणाला देऊन टाकलं? देवाला. तुम्हाला माहिती देवाने काय केलं? देवाने त्या लेकराला घेतलं आणि इस्रायलाचा संदेश बनवून टाकला. हालेलुया. हालेलुया. नीट लक्ष द्या. जेव्हा योग्य वेळी योग्य वयामध्ये तुमची लेकरं देवाच्या हातामध्ये जातील ना, माझा परमेश्वर त्यांना बहुगुणित करेल आणि आशीर्वादित करेल. हालेलुया. येशूचे हात चमत्कारिक आहेत. बोला, काय आहेत? हा. एकदा 5000 लोक बसलेले होते. येशू दिवसभर शिकवत होता, संध्याकाळ झाली, कोणाचकडे डबा नव्हता खायला आणलेला. आमेन. येशूचे शिष्य म्हणतात यांना घरी पाठव, नाही तर आपल्यावरच येईल सगळं. येशू काय म्हणतो? आपणच खाऊ घालू. बोला, काय म्हणतो येशू? हा. येशूने म्हटलं तुमच्याकडे काय? ते एक लहान पोरगा होता, त्याच्याकडे किती भाकरी होत्या? 5. आणि किती मासे होते? बायबल असं म्हणतं येशूने म्हटलं माझ्याकडे आणा. बोला, काय म्हटलं येशू? माझ्याकडे आणा. तुमच्याकडे राहतील तर तेवढ्याच राहतील. 5 भाकरी 2 मासे वाढणार, पण जर त्या माझ्याकडे आणलं ना तर काहीतरी वेगळं होईल. हालेलुया. येशू म्हटला माझ्याकडे आणा. मग ते 5 भाकरी आणि 2 मासे कोणाकडे घेऊन गेले? येशूने आपल्या हातात घेतल्या 5 भाकरी आणि 2 मासे आणि देवाला धन्यवाद दिला. बोला, देवाला काय दिला? आणि बायबल असं म्हणतं येशूने शिष्यांना सांगितलं आता वाटा. बोला, आता काय करा? बायबल सांगतं 5000पेक्षा जास्त लोक जेवले आणि 12 टोपल्या उरल्या. किती टोपल्या उरल्या? बोला, किती टोपल्या उरल्या? का? कारण भाकरी आणि मासे कोणाच्या हातात गेले? त्यांना कोणी हात लावला? त्यांना कोणी स्पर्श केला? 5 भाकरी 2 माशांना जेव्हा येशूचा स्पर्श झाला 5000पेक्षा अधिक लोक जेवले आणि 12 टोपल्या उरल्या. तुम्हाला माहिती तोच हात येशूचा आहे. जर तुमच्या लेकरांना लागेल ना, तुमचे लेकर आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया.
तुमची लेकरं आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. आमेन. लेकरांना येशू जवळ घेऊन या. आमेन. म्हणून येशूचे शिष्य म्हणतात, नको नको नको, यांना नका आणू, हे का आजारी आहेत का, कशाला घेऊन येतात या लेकरांना येशू जवळ. शिष्य म्हणतात आणू नका. पुढे वाचा ब्रदर देवचन. ते पाहून येशूला फार वाईट वाटलं. पण जेव्हा शिष्यांनी अडवलं हे पाहून येशूला फार वाईट वाटलं आणि तो त्यांना म्हणाला, आणि येशू त्यांना म्हणाला, बालकांना माझ्याजवळ येऊ द्या. लेकरांना माझ्याजवळ येऊ द्या. पुढे त्यांना मनाई करू नका. त्यांना मनाई करू नका. बोला, त्यांना मनाई करू. लेकरांना माझ्याजवळ. आज येशू तुमच्याबद्दल तेच सांगतोय. आई वडिलांनो कान देऊ नका. आज प्रभू तुम्हाला सांगतोय, लेकरांना माझ्याजवळ येऊ द्या. लेकरांना माझ्या उपस्थितीमध्ये येऊ द्या. लेकरांना माझं वचन ऐकण्यासाठी येऊ द्या. लेकरांना प्रार्थनेमध्ये येऊ द्या. लेकरांना आराधनेमध्ये येऊ द्या. लेकरांना परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये येऊ द्या. त्यांना मनाई करू नका. कारण ज्यावेळेस लेकरं येतील येशू त्यांना स्पर्श करेल. हालेलुया. ज्यावेळेस लेकरं येशू जवळ येतील येशू त्यांना स्पर्श करेल आणि तुमच्या लेकरांचं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. आमेन. हालेलुया. म्हणून सांगतो, येशू फक्त आरोग्य देणारा परमेश्वर नाहीये. येशू फक्त चिन्ह चमत्कार करणारा परमेश्वर नाहीये. येशू जीवन बदलणारा परमेश्वर आहे. हालेलुया. जे कोणी नाही करू शकत तो करतो. हालेलुया. हालेलुया. अरे दगड होतो मी, काय होतो, बदलून टाकलं या दगडाला त्याने. आमेन. माझे मित्र खाणारे पिणारे अजून सुद्धा आहेत, त्यांच्याने अजून सुटत नाही. त्यांच्याने अजून सुटत, आणि ते मला म्हणतात तू कसा काय सुधारला. मी त्यांना काय सांगू, मी नाही सुधारलो रे बाबा, त्याने स्पर्श केला, मी बदलून गेलो. हालेलुया. येशूच्या हातात जो जातो तो बदलून जातो. आमेन. अनुभव घ्या, परमेश्वर किती चांगला आहे. हालेलुया. अनुभव घेऊन पहा परमेश्वर किती चांगला आहे. आई वडिलांनो, जर तुम्हाला वाटतं ना तुमची लेकरं आशीर्वादित व्हावे, तर त्याला कोणाचा स्पर्श होऊ द्या. बोला, कोणाचा स्पर्श होऊ द्या. मग त्यांचं नाव नाही बदलणार, काहीच बाकी बदलणार नाही. जीवन बदलेल. बोला, काय बदलेल. त्यांचा स्वभाव बदलेल, त्यांच्या सवयी बदलतील आणि सगळे आशीर्वाद परमेश्वर त्यांना देईल. हालेलुया. आणि म्हणून प्रभू येशू म्हणतो, लेकरांना माझ्याजवळ येऊ द्या. त्यांना मनाई करू. त्यांना मनाई करू. मग आता मनाई करणारे कोण आहेत बरं. मनाई करणारे कोण आहेत. आई वडील. आपणच म्हणतो नको हे कशाला चर्च मध्ये आपल्याला बी बसू देणार नाही. सवय लावा त्यांना देवाच्या उपस्थितीमध्ये येण्याची सवय. शलमोन म्हणतो, नीतिसूत्र परत काढा. शलमोन काय म्हणतो परत वाचा. 3रा अध्याय, सॉरी 4था अध्याय 3 वचनापासून पुढे. कारण मी आपल्या बापाचा पुत्र होतो. मी फक्त आता 5-7 मिनिटात संपेल, टेन्शन नका घेऊ. पुढे वाचा. माझ्या आईच्या दृष्टीने मी सुकुमार व एकुलता एक होतो. एकुलता एक होतो. तो मला शिकवी व म्हणे. तो मला शिकवी व म्हणे, माझी वचने तुझे चित्ती राहोत. दावीद राजा मुलाला शिकवायचा. बोला, वचनाचं शिकवायचा. दावीद काय होता. राजा. बोला, दावीद काय होता. तरी त्याला वेळ होता मुलाला काय कशातून शिकवण्यासाठी. बोला, कशातून शिकवण्यासाठी. आपल्यामध्ये कोण राजा आहे, हात वर करा बरं. एखादा राजा आहे का तरी आपल्याला वेळ. लेकरांना शिकवायला वेळ नाही. नाही, आम्ही फक्त शाळेत टाकतो, आपल्याला वाटतं आपलं काम संपलं. ट्युशन लावली, आपल्याला वाटतं आपलं काम. नाही 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 बाबा, दावीद राजा असून कोणाला शिकवायचा. मुलाला. आणि कशातून शिकवायचा. वचनातून. याचा अर्थ दावीदाला पण वचन माहिती. आडात राहील तर पोऱ्यात निघेल. हालेलुया. ही म्हण आहे मराठीमध्ये. काय आड म्हणजे काय. विहीर. बोला, आड म्हणजे काय. विहीर. विहिरीतून पाणी काढण्यासाठी पोहरा असतो. काय असतो. जर विहीरच कोरडी असेल तर किती पण टाका, पाणी निघेल का बाहेर. पण विहिरीत जर पाणी असेल तर पोहऱ्यात निघेल. बोला, पोहऱ्यात. दावीद का शिकवायचा वचनातून. कारण दाविदामध्ये काय होतं. वचन. बोला, दाविदामध्ये काय होतं. इथं आई बापालाच बायबलला हात लावायला वेळ नाही. इकडे बघा, देवाच्या लेकरांनो, बायबल वर करा. बायबल वर करा. बाकीच्यांना गरजच नाही. हे आपल्यासाठी थोडी आहे, हे यांच्यासाठी आहे. सेवकाचं काम आहे बायबल घेऊन फिरणं. आडातच नाही तर पोऱ्यात काय येणार. तुम्ही लेकरांना कसं शिकवाल. कसं शिकवाल.
जर वचन माझ्या स्थायीने तर मी लेकरांना काय शिकवेल? दावीद स्वतः वचनामध्ये होता म्हणून कोणाला शिकवायचं? अरे बोला, म्हणून कोणाला शिकवायचं? बापच पिक्चरचे गाणे गातोय तर लेकरं कोणते गाणे गातील? अरे बोला, अरे बोला, आता नाही बोलणार. हालेलुया. लेकरांना दोष द्यायचा तुम्हाला अधिकार नाहीये, लक्षात घ्या. तुम्ही शिव्या द्या, लेकर शिव्या देतील. तुम्ही प्रेम करा, लेकर प्रेम करतील. तुम्ही जे करणार आहेत तेच कोण शिकणार आहेत? अरे बोला, कोण शिकणार आहे? मी एक पोपट पाहिला होता धुळ्याला, एका परिवारामध्ये. काय पाहिला होता? पोपट. पहाडी पोपट होता, बोलतात ते, माहिती ना तुम्हाला? हा, तो पोपट शिव्या द्यायचा. येणाऱ्या जाणाऱ्यांना काय द्यायचा? शिव्या. मी पहिला पोपट पाहिला होता असा, की डायरेक्ट शिव्या, आणि त्या ढांगान शिव्या द्यायचा. मी विचारलं हे असं काय? तो म्हणे पोपटाचा दोष नाही, त्या घरात राहणाऱ्यांचा दोष आहे. ते रात्रंदिवस शिव्या देतात म्हणजे. घरात राहणारे रात्रंदिवस काय देतात? मग पोपट काय शिकला? अरे बोला, काय शिकला? पोपट्याला काय कळतंय? त्याला जे कानावर येतंय ते शिकतोय तो. मग काय करायचा पोपट? जो समोरून गेला त्याला गेल्या शिव्या. कारण पोपट शिकलाच काय होता? जे ऐकतोय ते शिकतोय ना. समजतंय का? तुम्ही जर शिव्या देत असाल ना, लेकरांकडून अपेक्षा नका करू ते आशीर्वाद देतील असं. ते तेच देणार आहेत जे तुम्ही देतायत. समजताय? दावीद स्वतः वचनात होता म्हणून त्याचं लेकरू कशामध्ये होतं? दावीद स्वतः परमेश्वराचं भय बाळगणारा होता म्हणून शल्मोन काय होता? देवाचं भय बाळग. दावीद स्वतः देवाच्या मंदिरात जाणारा होता म्हणून शल्मोन कुठे जाणारा होता? दावीद देवाला ओळखायचा म्हणून शल्मोन सुद्धा देवाला. आई बापांनो, ही आपली जबाबदारी आहे. तुम्ही तुमच्या लेकरांसमोर काय आदर्श घालतायत, तुम्ही त्यांच्या समोर काय जगतायत, त्याच्यानुसार तुमची लेकरं जगणार आहेत. माझ्या लेकरांना आशीर्वादित करणारा पहिले मी आहे, कारण हे धन देवाने तुम्हाला दिलेलं आहे. हालेलुया. आई वडील म्हणतात, तरुण झाल्यावर पोरं हातातून बिघडले ना, मग म्हणतात मित्र चुकीचे भेटले म्हणून आमचं लेकरू बिघडलं. काय म्हणतात? खापर कोणावर फोडलं? मित्रावर. बोला, कोणावर फोडलं? मित्रामुळे नाही बिघडले, तुझ्याच संगतीत राहून बिघडले. कारण जन्मापासून कोणासोबत राहिला? मग कसं काय बिघडलं? प्रॉब्लेम तुमच्यात होता. नीट लक्ष द्या. मित्रांना दोष देऊ नका. पहिले मित्र तुम्ही आहेत त्याचे. आई वडील लेकरांना बाहेरचे मित्र नंतर मिळतात, पहिले मित्र कुठे भेटतात? लेकरू कोणालाच ओळखत नाही हो. त्याला बोलता पण येत नाही बाळाला, तरी ते कोणाला ओळखतं? आईला. बोला, कोणाला ओळखतं? स्पर्श कळतो त्याला. बोला, काय कळतो? बोला ना, काय कळतो? स्पर्श. आईचा स्पर्श कळला ना तरी बाळ कसं होऊन जातं? शांत. परक्याच्या स्पर्शाने शांत होतं का? आईने नुसतं जवळ घेऊ द्या, त्या लेकराला कळून जातं ही माझी कोण आहे? आई आहे. लक्षात घ्या, तुम्ही पहिले मित्र आहात त्याचे. लेकरांना जर चांगलं वळण लावायचंय ना, दुसऱ्यांकडून नाही लागणार, पहिले तुम्हाला तसं वागावं लागेल. हालेलुया. दावीद आपल्या लेकराला वचनातून शिकवायचा. का? कारण दाविदामध्ये देवाचं वचन होतं आणि म्हणून तो त्याच्या मुलाला वचनातून शिकवायचा. म्हणून शल्मोन म्हणतो, माझा बाप मला शिकवी. राजा होता, सगळे काम धंदे सोडायचा आणि वेळ काढून कोणाला शिकवायचा? अरे बोला, कोणाला शिकवायचा? कारण दाविदाला माहिती होतं खरं धन काय आहे? हेच आहे. हे खरं धन आहे. मी लाख पैसा कमवला, मी लाख सोन्याच्या माड्या बांधल्या, उपयोग नाहीये. जर हे धन नसलं ना, मला काही उपयोग नाहीये. म्हणून राजा असून सुद्धा वेळातला वेळ काढायचा आणि कोणाला शिकवायचा? मुलाला. बोला, कोणाला शिकवायचा? आणि कशातून शिकवायचा? देवाच्या. मी नाही बदलू शकत माझ्या लेकरांना, पण वचन बदलू शकतं. हालेलुया. आज सुद्धा येशू स्पर्श करतोय. आज येशू स्पर्श करतोय. आज येशू कसा स्पर्श करतो माहिती तुम्हाला? देवाच्या वचनाद्वारे. आमेन. आज पण आपल्या लेकरांना देवाजवळ घेऊन या, तो त्याला स्पर्श करेल, वचनाद्वारे करेल. हालेलुया. येशूचा स्पर्श पाहिजे असेल ना, तर तो वचनातूनच होईल. आमेन. आई वडिलांनो, वचन तुमच्या ठाई असेल तर ते तुमच्या लेकरांपर्यंत जाईल. आमेन. ही तुमची जबाबदारी आहे. आज परमेश्वर तुम्हा सगळ्या आई वडिलांना, मी पण आहे त्याच्यात, आपल्या सर्वांना आठवण करून देतोय, संतती ही परमेश्वराने दिलेलं धन आहे. किंमत करा. बोला, याची काय करा? नाही तर रडण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. देवाचा स्पर्श लेकरांना होऊ द्या, तोच त्यांना बदलेल आणि तोच त्यांना आशीर्वादित करेल. हालेलुया. मी जास्त वेळ घेणार नाही प्रियांनो, कारण माझा वेळ इथं संपत चाललेला आहे. पण मी हेच सांगू इच्छितो, बायबल जिवंत देवाचं पुस्तक म्हणतं, संतती ही परमेश्वराने दिलेलं. पैशाला धन म्हटलं नाहीये बायबलमध्ये.
सोन्याला धन म्हटलं नाही बायबलमध्ये, मोती हिऱ्यांना धन म्हटलं नाहीये, प्रॉपर्टीला धन म्हटलं नाहीये. बायबल लेकरांना धन म्हणतं. बोला, बायबल कशाला धन म्हणतं? ह्या धनाला सांभाळा, याची किंमत करा, तर तुम्ही आशीर्वादित व्हाल, अन्यथा आशीर्वादित होऊ शकत नाही. आपले डोळे झाकू. यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. सर्वजण आपले डोळे बंद करू आणि आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. धन्यवाद प्रभूजी. माझ्या देवा, आज तुझ्या जिवंत वचनाद्वारे तू आमच्याशी बोललाय प्रभू. संतती ही परमेश्वराने दिलेलं धन आहे. आज आमच्या लेकरांना आम्ही तुझ्या चरणी घेऊन यावं प्रभू, तुझ्या उपस्थितीमध्ये आणावं परमेश्वर, की जेणेकरून तुझा स्पर्श त्यांना होईल, त्यांचं जीवन बदलेल प्रभू, त्यांचं वागणं बदलेल, त्यांचे विचार बदलतील, त्यांचं चालणं बदलेल. हो पिता, त्यांचा स्वभाव बदलेल, त्यांची ओळख बदलेल. यासाठी परमेश्वरा प्रत्येक जण ह्या समयाला आमच्या लेकरांना आम्ही तुझ्या चरणी आणतो प्रभूजी. तू त्यांना स्पर्श कर, तू त्यांचा ताबा घे, तू त्यांची भेट घे परमेश्वर, आणि तू त्यांना बदल प्रभूजी. कारण संतती ही परमेश्वराने दिलेलं धन आहे. एक छोटस गीत गाऊ आणि आपण प्रार्थना करू. थँक्यू जीसस. सर्वजण आपले डोळे बंद करू. मेरे जीवन में नया काम कर प्रभु, मेरे जीवन में नया काम, मेरे जीवन में नया काम, मेरे जीवन में नया काम, मेरे जीवन में नया काम कर प्रभु. मेरे जीवन में नया काम, मेरे जीवन में नया काम, मेरे जीवन में नया काम कर प्रभु. मेरी आत्मा में नया काम कर प्रभु, मेरी आत्मा में नया काम कर, मेरी आत्मा में नया काम, मेरी आत्मा में नया काम, मेरी आत्मा में नया काम कर प्रभु. मेरी आत्मा में नया काम, मेरी आत्मा में नया काम, मेरी आत्मा में नया काम. मेरे परिवार में नया काम कर प्रभु, मेरे परिवार में नया काम कर प्रभु. मेरे परिवार में नया काम, मेरे परिवार में नया काम, मेरे परिवार में नया काम कर प्रभु. मेरे परिवार में नया काम, मेरे परिवार में नया काम, मेरे परिवार में नया काम कर प्रभु. मेरे जीवन में नया काम कर प्रभु, जीवन में नया काम कर प्रभु. मेरे जीवन में नया काम, मेरे जीवन में नया काम, मेरे जीवन में नया काम कर प्रभु. मेरे जीवन में नया काम, मेरे जीवन में नया काम, मेरे जीवन में नया काम कर प्रभु. मेरे परिवार में नया काम, मेरे परिवार में नया काम, मेरे परिवार में नया काम कर प्रभु. मेरे बच्चों में नया काम, मेरे बच्चों में नया काम, मेरे बच्चों में नया काम कर प्रभु. धन्यवाद प्रभुजी. माझ्या देवा, जितके आई वडील या ठिकाणी बसलेले परमेश्वर, आज त्या प्रत्येकाला तुझं वचन सांगतंय की संतती ही परमेश्वराने दिलेलं धन आहे. जर आमची लेकरं धन आहेत प्रभू, तर आम्ही त्यांची किंमत करावी परमेश्वर, आणि ह्या लेकरांना, या धनाला आम्ही योग्य ठिकाणी गुंतवावं प्रभूजी. आणि तुझं वचनच योग्य जागा आहे जिथं आम्ही आमच्या लेकरांना गुंतवू शकतो.
ते वचनच आहे जे त्यांना स्पर्श करेल आणि त्यांना बदलेल आणि त्यांना आशीर्वादित करेल. जसं लहान लेकरांना आई वडील येशू जवळ घेऊन आले, आज आम्ही आमच्या लेकरांना आमच्या प्रार्थनेमध्ये तुझ्या जवळ घेऊन येतोय परमेश्वरा. प्रत्येक आई वडिलाची प्रार्थना ऐक प्रभू. ज्यांची लेकरं चुकीच्या मार्गाला गेलेली असतील पिता, जे आई वडील रडतायत त्यांच्या लेकरांसाठी, अशा आई वडिलांसाठी मी मागतो देवाप्पा, त्या लेकरांना स्पर्श कर आणि त्यांचं जीवन बदल प्रभू. त्या लेकरांना आशीर्वादित कर. धन्यवाद आज तुझ्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोललायस त्याबद्दल. केवळ ऐकणारे नाही पण वचनावर विश्वास ठेवून चालणारे कर. सर्व आदर मान महिमा गौरव सन्मान तुझा आम्ही तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितले. आमेन.